बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुल्याशिवाय राहत नाही. अगदी. मग जर तुमचा आयडल कळत नकळतपणे असा महापुरुष होत असेल तर तुमची येणारी आणि होणारी भविष्यातली वाटचाल जी आहे अगदी. ती काटेकोरच होते. निंदकाचे घर असावे शेजारी. अगदी. तुमच्या अंगावरती जोपर्यंत चिखलाचा डाग ओढत नाही तोपर्यंत तुम्हाला पांढरं आणि चिखल ह्याच्यामधला फरक कळत नाही. कुठलाही व्यवसाय जो असतो तो 3 वर्षाशिवाय तग धरत नाही. ते 3 वर्ष तुम्हाला तग धरणं गरजेचं असतं. बरोबर. ते जर तुम्ही तग धरायला यशस्वी ठरलात तर तो व्यवसाय तुमचा यशस्वी होतो. हाय हॅलो नमस्कार, मी शुभम जैन. अनफिल्टर्ड विषय उद्योजकांच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या भेटीला एक असा माणूस, हो माणूसच, कारण त्यांच्या मते माणूस ही आपली सर्वात महत्त्वाची ओळख आहे आणि ती आपण जपली पाहिजे. तर एका झोपडपट्टीमध्ये जन्मलेला पोरगा व्यावसायिक होतो. नुसता व्यावसायिक होऊन थांबत नाही तर नवीन युवकांना रोजगारांच्या संधी आणि मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा सातत्याने करत आहे. खूप खूप स्वागत आहे विशालजी आपलं. धन्यवाद. आपल्या या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल आपलं मनापासून आभार. तर पहिलाच प्रश्न जरा वेगळा विचारतो. असं वाटलं होतं कधी तुम्हाला की तुमचा कधी कोणी इंटरव्ह्यू घेईल आणि तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल? प्रश्नही चांगला आहे आणि त्याला साजेसं उत्तरही मी देऊ इच्छितो. ज्या पद्धतीने सगळं झालं आहे म्हणजे बालपणापासून इथपर्यंतचा पूर्ण प्रवास, येणारे ट्रान्झिशन फेजेस, तर खरंच नाही असं वाटलं कधी. अच्छा, म्हणजे आता तुमचं बालपण जे आपण बघितलं तर एका झोपडपट्टीत तुमचं बालपण गेले, तर काय त्या बालपणीच्या कडू गोड आठवणी आहेत आणि ते कसं होतं एकंदरीत? घरातलं वातावरण कसं होतं? म्हणजे तुमचे वडील गवंडी काम करायचे. सो गवंडी काम, आपण सुरुवातीला सांगितलं की गवंडी काम करणाऱ्याचा मुलगा आज एक मोठा व्यावसायिक झालाय आणि जो इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देतोय. तर मग बालपणाबद्दल काय सांगाल, की काही हायलाइटेड गोष्टी आहेत बालपणातल्या? बालपणाबद्दल तसं सांगण्याबद्दल भरपूर काही आहे. म्हणजे अगदी वयाच्या 16 वर्षापर्यंत बदलल्या गेलेल्या सगळ्या खोल्या असतील वेगवेगळ्या परिस्थितींमुळे किंवा फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असल्या कारणानं. वेळेवर काम नसायचं बाबांना आणि ते काम नसल्या कारणानं 6-8 महिन्यामध्ये किंवा वर्ष 1.5 वर्षामध्ये रूम मालक जो असायचा तो खाली करायला लावायचा. हे क्लिअरिटी आली होती की एवढे दिवस झाल्यानंतर आपल्याला हे सोडावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये फारशा आठवणी अशा, त्याची भ्रांत म्हणजे पैशाची भ्रांत किंवा चटके असे फारसे लागलेत, पण तो आयुष्याचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे चटके लागत आहेत की नाही हे आपल्याला कळतच नाही. ते वयच नसतं, ते वयच नसतं ना. म्हणजे जर आपण असं बघितलं की एखादं कुटुंब उदरनिर्वाहाला कुठल्या तरी बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, जालना इकडून जर पुण्यामध्ये येत आहे आणि ते बांधकाम करणारं कुटुंब आहे, तर अगदी वर्ष 1.5-2 वर्षाचं लेकरू, ती वाळू चालणारी जी बाई असते ती त्या वाळूमध्ये तळपत्या उन्हामध्ये त्या लेकराला ठेवते आणि त्याचं काम करते. त्याच्यामुळे आता त्या बाळाला वेदना होत नाही आहेत. अगदी त्या वेदना त्याच्यासाठी दररोजच्या झालेल्या आहेत आणि ती त्याची सवय बनून जाते. त्यामुळे जो तुमचा प्रश्न आहे की त्याला वेदना तर झाल्या, पण त्या वेदना त्या वेळेत नाही कळाल्या. ज्यावेळी त्याचं कंपॅरिझन होतं, ज्यावेळी त्याची तुलना होते, त्याचवेळी त्या वेदना कळतात. अगदी अगदी अगदी. तर मग त्यावेळी तुम्ही बघितलं की तुम्ही भरपूर खोल्या बदलल्या. साहजिक आहे की आपण विस्थापित जे म्हणतो तसे आपण काही प्रकारातले अगदी आपण विस्थापितांमध्येच मोडत होतो. म्हणजे अक्षरशः आपल्याकडे जी शिधापत्रिका होती ती शिधापत्रिका पण दारिद्र्य रेषेखालचीच होती. म्हणजे BPL, बिलो पॉवर्टी लाईनची शिधापत्रिका आपल्याकडे होती आणि ती त्याच वेळी मिळते ज्यावेळी तुमचं उत्पन्न हे 10,000पेक्षा खाली असतं. अगदी म्हणजे पूर्ण वर्षभराचं तुमचं उत्पन्न हे 10,000च्या खाली असतं. त्यावेळी ती दारिद्र्य रेषेखालची शिधापत्रिका तुम्हाला मिळते आणि त्याच्यावर मग सरकारमान्य स्वस्त जे दुकानं असतं धान्याचं, तिथून तुम्हाला पामोलिनचं तेल, त्याच्या पिशव्या, तांदूळ आणि गहू अशा पद्धतीचं एक सामग्री तुम्हाला दिली जाते. मग तुमचा शाळेतला प्रवास कसा होता? म्हणजे तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेमध्ये झालं आणि ते शिक्षण होत असताना कशा, म्हणजे त्या शिक्षणाचा अनुभव काय आठवतात? त्या शिक्षणातल्या काही ठराविक गोष्टी आठवतात शाळेतल्या? शाळेमध्ये तसं आठवण्यासारखं, कारण शिक्षण हा माणसाच्या आयुष्याचा तसा मूलभूत पाया असतो. अगदी. आणि शिक्षणाचं म्हणाल तर खूप लवकर शाळेमध्ये टाकलं गेलं. वयाच्या 4.5 म्हणजे 4.5व्या वर्षी मी पहिलीत होतो. शिक्षणही तसं माझं खूप लवकर झालं. तर पहिलीत टाकल्यामुळे मी शाळेत बसायचो नाही.
मग रडत 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 घरी यायचो. तिथे म्हणजे पहिली दुसरी तशी बघायला गेली माझी तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक 98 निगडीमध्ये झालं. आणि त्यावेळी आम्ही तिथे एक पालिकेची कर्मचाऱ्यांची वसाहत आहे, काइंड ऑफ स्लम एरियाचे झोपडपट्टी टाईपच तो एरिया आहे. तर तिथे 2 वर्ष गेली. ती 2 वर्ष तिकडून गेल्यानंतर तिथल्याही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खोली मालकाने हाकलून मग मैत्री वस्ती, मोरे वस्ती इथेही मग 3री 4थी 5वी 6वी 7वी अशी 7वीपर्यंतची पालिकेच्या शाळेमध्ये मैत्रीवाडी शाळा क्रमांक 92 या शाळेमध्ये 7वीपर्यंत चा पूर्ण प्रवास झाला. त्या शाळेमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की वासरात लंगडी गाय शहाणी, तशा पद्धतीने 7वीपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने ॲक्नॉलेज केलं गेलं. शाबासक्या मिळाल्या, प्रगती पुस्तक, प्रशस्तीपत्रक हे चांगल्या पद्धतीने समोर आले आणि शिक्षकांचा लाडका होतो. 7वीपर्यंत सगळं ठीक होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. शिक्षणाचं धोरणही अंगावरती म्हणजे मनमेंदू मस्तिष्कावरती व्यवस्थितपणे कोरलेलं होतं. पण त्यानंतर जी म्हणजे आमची जी शाळा होती, म्हणजे मी शाळा बदलली आणि एक प्रायव्हेट शाळेमध्ये गेलो, श्रीमती शेषाबाई देवराव घणगे प्रशाला उर्फ नूतन विद्या मंदिर. तर तिथे गेल्यानंतर मिळालेली वागणूक ही काही वेगळी होती, कारण स्थित्यंतर त्यावेळी झालं होतं परत झोपडपट्टीमध्ये, आणि झोपडपट्टीमधून येणारा मुलगा आणि ती मिळणारी वागणूक ही फार वेदनादायी होती त्यावेळी. मग जो चांगला परफॉर्मर होता 7वीपर्यंत, तो परफॉर्मर आता त्याचं कुठंतरी स्केलिंग डाऊन व्हायला लागलं, कारण आता त्याचं मोरल डाऊन होतं आहे. त्याला त्याच्या आजूबाजूची मुलं झोपडातून आलाय, इथून आलाय, अशा पद्धतीने अवहेलना होते, ह्युमिलेशन होतं. आणि त्या ह्युमिलेशनचा तुमच्या अभ्यासावरती, तुमच्या वागण्यावरती, तुमच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीवरती सुद्धा त्या गोष्टीचा परिणाम होतो. आणि तो इतका परिणाम होतो, खोलवर रुततो, की ती दहशत तुमच्या मनामध्ये कायम घर करून बसते, जोपर्यंत तुम्ही त्या दहशतीतून स्वतः बाहेर निघू इच्छित नाही तोवर. त्यावेळेस नकळत म्हणजे तुम्ही बॅक बेंचर्स होत जायचे. अगदी. हे 8वी 9वी 10वी 3 वर्ष चाललं. त्या 3 वर्षानंतर म्हणजे अगदी 10वीपर्यंत स्वप्न बघणाऱ्यांचं टोळकं वेगळं होतं, आणि स्वप्नापासून परावृत्त तर परिस्थितीनेच आपल्याला ठेवलं होतं. त्यामुळे आपल्याला कुणीतरी जवळचा सवंगडी आणि मित्र भेटेल आणि त्याच्यासोबत आपण स्वप्न बघू, असं तर कधी झालंच नाही. अच्छा. तर मग आता हे घरचं वातावरण, इकडे शाळा, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या आजूबाजूची जी मुलं होती, आजूबाजूचं जे वातावरण होतं, याच्यापासून आपला मुलगा दूर राहिला पाहिजे, याच्यासाठी काय बाळकडू दिलं जायचं बाबांकडून लहानपणापासून, किंवा काही विशेष लक्ष ठेवलं जायचं का? विशेष असं काही लक्ष नव्हतं. सकाळी 8 वाजता घर सोडणारा माणूस रात्री 7 आणि 8 वाजता येणार. त्यामुळे भेट जी असायची ती रात्री 1, 1.5, 2 तासाची भेट असायची. आणि त्या भेटेमध्ये ना कधी अभ्यासाची असेसमेंट झाली, अभ्यासाची उजळणी झाली, काय चाललंय, काय करतोय, चांगल्या पद्धतीने कर. आणि जो बाबांचा विश्वास माझ्यावरती होता की तू जे करतोय ते योग्य करतोय आणि ज्या पद्धतीने करतोय ती पद्धत अशीच चालू ठेव, तुला यशाची गुरुकिल्ली तुला तुझ्या आयुष्यामध्ये मिळेल. अच्छा. आणि मग पुढचं उच्च शिक्षण जे होतं तुमचं, की उच्च शिक्षण असायचं जे तुम्ही पुढे इंजिनिअरिंग केलंय, त्याच्यानंतर मास्टर्स पण केले इंजिनिअरिंगमध्ये. तर मग इंजिनिअरिंग करण्यासाठी कुणी तुम्हाला सजेस्ट केलं होतं का, किंवा म्हणजे कसं आलं मनात की आपण इंजिनियर झालं पाहिजे किंवा तिकडे गेलं पाहिजे? नाही, त्यामध्ये काय झालं की 10वीपर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या 3 वर्षामध्ये पूर्ण मानसिक खच्चीकरण करून टाकलं गेलं होतं, व्यवस्थेने मी म्हणेल त्याला. तर त्या मानसिकतेने माझं मानसिक खच्चीकरण केल्यामुळे मग आता माझं ॲडमिशन झालं. आता ते ॲडमिशनमध्ये थोडासा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की घरामध्ये ITI झालेला एकच माणूस, म्हणजे शिकलेला एकच माणूस, माझे चुलते, माझे काका. तर त्यांचा अट्टहास हा होता की तू ITIला ॲडमिशन घे, लवकर ITI होईल. ITI तुम्हाला माहिती असेलच, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सो तिथून प्लंबिंग, त्यांचा प्लंबिंगचा व्यवसाय होता, प्लंबिंगचा कर, वेल्डिंगचा कर, कुठला तरी एक ITI कर, बाहेर पडशील आणि वडिलांना हातभार लावशील, म्हणजे आर्थिक सबलीकरण तुमचं लवकर होईल. पण माझं वेगळं होतं की माझं ठरलं होतं की शिक्षण तर घ्यायचं, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुल्याशिवाय राहत नाही. अगदी. मग जर तुमचा आयडल कळत न कळतपणे असा महापुरुष होत असेल तर तुमची येणारी आणि होणारी भविष्यातली वाटचाल जी आहे ती काटेकोरच होते, साहजिक. मग नंतर आयडल कळायला लागले, माणसं वाचायला लागलो, आणि ती वाचल्यानंतर माझं एका ज्युनियर कॉलेजमध्ये
श्री महासाकांत विद्यालय इथे त्यावेळी CET नुकतीच चालू झाली होती, ॲडमिशन झालं. ती ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या गावची, वेगवेगळ्या वस्त्यांमधली, वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधली, म्हणजे समाजातल्या सगळ्या खालच्या स्तरापासून ते समाजातल्या सगळ्या वरच्या स्तरापर्यंत अशी सर्वसमावेशक विद्यार्थी तिथं होते. आणि तिथे हा भेदभाव नाही, म्हणजे जो मी अनुभवला 3 वर्ष, तो भेदभाव मला तिथं जाणवला नाही. आणि तो न जाणवल्यामुळे तिथे गमावलेला आत्मविश्वास, तिथे संघटीकरणाची ताकद, तिथे मी अभ्यासात काय करू शकतो, म्हणजे साधारण 10वीपर्यंत असणारा सगळा मराठीचा अभ्यासक्रम, नंतर 11वीला निवडलेली सायन्सची ब्रांच, तर ह्या दोघांमध्ये तफावत होती. ती तफावत मिटवण्यासाठी सुद्धा माझ्या बाबांनी मला एक डिक्शनरी आणून दिली की ही डिक्शनरी घे आणि जे तुला कळत नाही ते त्याच्यामध्ये बघून तू अंडरलाईन करून त्याच्यावर अर्थ लिही. ते अर्थ लिहिल्यानंतर तुला एक एक लिंक लागत जाईल. पहिले 3 महिने ज्यावेळी सायन्सला ॲडमिशन घेतलं त्यावेळी ते इंग्रजी डोक्यावरून जात होतं. मग त्या डिक्शनरीतून ते इंग्रजी कळायला लागलं. ते कळल्यानंतर मग तिथे प्रगल्भ भेटले मित्र, तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे भेटले. म्हणजे कोणाची स्वप्न भाई होण्याची होती, कोणाची स्वप्न डॉक्टर होण्याची होती, कोणाची स्वप्न इंजिनियर होण्याची होती. तर ही सगळी स्वप्नांची जी सरमिसळ होती ती आता अंगात भिनायला लागली होती. आता कळलं होतं की 12वी नंतर इंजिनिअरिंग असतं, आता कळायला लागलं होतं की 12वी नंतर डॉक्टर असतो, आता कळायला लागलं होतं की 12वी नंतर माणूस आर्किटेक्ट पण होऊ शकतो. आता दिशा कळाल्या होत्या. आता त्या दिशेला जाण्यासाठी गरजेचं होतं अभ्यास, गरजेचं होतं CET. मग कॉमन एंट्रन्स टेस्ट दिली, त्याच्यातून रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर आता काय करायचं हे माहिती नव्हतं. म्हणजे त्याचीही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते. तर ती एक राहुल कोकणे नावाचा माझा एक मित्र होता, त्या मित्राने मला सांगितलं पेपरात ॲड निघाली, तो मला सोबत घेऊन गेला. तो सोबत घेऊन गेल्यानंतर माझा फॉर्म त्याने भरला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण त्याने मला सांगितलं, त्याच्यासोबत गेलो. अगदी त्याच्यासोबत गेल्यानंतर मला कळलं की इंजिनिअरिंग असं आहे आणि अशा पद्धतीने आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. आणि अवधानाने अनावधानाने इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. अरे वा. म्हणजे आपण पाहिलं की जे वेगवेगळे टप्पे तुम्ही शिक्षणाचे अनुभवले, की एका टप्प्यात तुम्ही बघितलं की अनेक वेळा काय व्हायचं की नकळत आपले खच्चीकरण होत जात होतं. कारण का तर आजूबाजूची लोक आपल्याला तेवढे ॲप्रिशिएट करत नव्हते. पण कुठेतरी ह्याचा फायदा पण झाला असेल की नकळत जेव्हा तुम्ही नवीन कॉलेजला गेले 11वी 12वीसाठी, तिथलं जे वातावरण होतं की सगळ्यांना मिसळून घेणारं होतं. सो जी मागे जे खच्चीकरण झालं होतं किंवा जे हिनवलं गेलं होतं त्याचं कुठेतरी मनामध्ये असणारं असेल की त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकले पुढे, की बाबा नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ह्या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर आपण नवीन केलं पाहिजे, काहीतरी नवीन मार्ग शोधला पाहिजे. तो साहजिक याचा तुम्हाला फायदाही तेवढाच झाला असेल. म्हणजे आयुष्याला माणसाला आपण चांगल्या गोष्टी हायलाईट करतो, पण या चुकीच्या गोष्टी किंवा ह्या ज्या गोष्टी घडतात याचाही नकळत फायदा होत असतो आपल्याला. निंदकाचे घर असावे शेजारी. अगदी तुमच्या अंगावरती जोपर्यंत चिखलाचा डाग उडत नाही तोपर्यंत तुम्हाला पांढरं आणि चिखल ह्याच्यामधला फरक कळत नाही. साहजिक. आणि तुम्ही वाचनाचाही उल्लेख केला की नंतर तुम्ही म्हटले की माझं वाचन वाढलं, त्याच्यामुळे थोडेसे वैचारिक गोष्टी समजायला लागल्या. असं आठवतंय काही स्पेसिफिक पुस्तक की जे या विषयात पहिल्यांदा वाचलं होतं? जग खरंच बदलणारं असेल, म्हणजे थोडंसं बालपणामध्ये काही गोष्टी राहिल्या तर त्याचा आलेख जर तुमची हरकत नसेल तर मी सांगू इच्छितो तुम्हाला की सुरुवातीचा काळ होता ज्यावेळी हे जे खोल्या बदलणं होतं, तर त्या काळामध्ये दूध पेपर टाकण्यापासून ते सायकलच्या दुकानावर शाळा सुटल्यानंतर पंक्चर काढेपर्यंतची कामं केली आहेत. सायकलच्या दुकानावर पंक्चर काढेपर्यंतची कामं केली आहेत. आणि ते झाल्यानंतर डॉक्टरकडे रिसेप्शनिस्ट म्हणून सुद्धा जाऊन बसलो. आता हे न कळत्या वयामध्ये जी केलेली कामं होती कदाचित ती हयातीमध्ये म्हणा किंवा आत्ता जे काही व्यवसाय करतोय किंवा वेगवेगळ्या गोष्टी स्वीकारतोय आणि तुम्ही उल्लेख केला माणसाचा, मी माणूस असण्याचा, माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचा, ती जपणूक आहे ती तिथून आली, ती जडणघडण तिथून झालेली आहे. अगदी. एवढंच नाही तर माल कालवणे म्हणजे बाबांसोबत जाऊन बिगारी म्हणून पण काम केलेलं आहे. काकांनी 10वीची परीक्षा झाल्यानंतर 12वीची परीक्षा झाल्यानंतर प्लंबरही बनवलं आहे, हेल्परही बनवलं आहे. आणि ह्या सगळ्या घडणावळीमध्ये जे वाचन आलं सगळ्यात सुरुवातीचं, तर ते वाचन म्हणजे शाळेमध्ये बोलबाला होता ययातीचा, वि स खांडेकरांचा. आणि तोपर्यंत घरात अशी फारशी काही पुस्तकं नव्हती. वि स खांडेकरांचं ययाती वाचलं आणि
म्हणजे तुम्ही पहिलं पुस्तक म्हणजे विचारलं मला, तर ते पहिलंच पुस्तक मी तुम्हाला सांगतोय. पण त्याने आयुष्यामध्ये फरक नाही पडला, कारण ययाती वाचून मला झेपलंच नाही ययाती त्यावेळी. अगदी ते वय नव्हतं तेव्हा. ते वय नव्हतं ते कळण्याचं, तर ययाती वाचून काही कळलं नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे धनंजय किरणचं एक छोटंसं एक संक्षिप्त केलेलं पुस्तक मला एका सद्गृहस्थाने भेट दिलं होतं. ते वाचून माझ्या आयुष्यामधला आयडल मला कळाला. तो आयडल कळाल्यानंतर एखाद्याला ज्यावेळी तुम्ही आयडल मांडता, त्या आयडल मांडणाऱ्या व्यक्तीचं जीवन आणि आपलं जीवन जर सारखंच असेल, तीच अवहेलना असेल, तेच भोगलेलं असेल आणि त्या भोगलेल्या अवस्थेमधून जर ती व्यक्ती त्या कठीण काळामध्ये त्या लेवलला जाऊ शकते, तर हा तर सगळा म्हणजे जो हा काळ आहे, हा स्वातंत्र्यानंतरचा काळ आहे. बरोबर. हा सगळ्या गोष्टी तुम्हाला मुबलक प्रमाणात उपलब्धी असण्याचा काळ आहे. ह्या काळामध्ये आपण काय करू शकत नाही. मग ते पुस्तक वाचल्यानंतर आयुष्याला कलाटणी मिळाली. अगदी बरोबर. आता आपण थोडंसं व्यावसायिकतेकडे येऊयात. तर म्हणजे माणसाची स्वप्न असतात. साहजिक आहे की वयानुसार स्वप्न आणि स्वप्नाची व्याप्ती बदलत जाते. तर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, तेव्हा कुठे ठरवलं होतं की मी व्यावसायिक होणार आहे? तेव्हाचं स्वप्न काय होतं? म्हणजे स्वप्नांचे जे प्रकार म्हणतो आपण, तर त्यावेळेचं जे स्वप्न होतं, शॉर्ट टर्म गोल असेल, लाँग टर्म गोल असेल, तर त्यावेळेचं स्वप्न काय होतं? तेव्हाच उद्योजक बनायचं ठरवलं होतं? आज मी सांगतो शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल, मिड टर्म गोल सेट करा म्हणून हां. तरुणांना, तरुणींना. अगदी म्हणजे माध्यमिक शिक्षण होईपर्यंत किंवा तुम्ही म्हणाल तर ग्रॅज्युएशनपर्यंत, इंजिनिअरिंगपर्यंत सुद्धा माहिती नव्हतं की मी आयुष्यात काय करणार आहे. अच्छा. म्हणजे 10वी झाली, 10वी झाल्यानंतर 12वी झाली, 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंग हा प्रोफेशनल एज्युकेशनचा कोर्स आहे आणि ते झाल्यानंतर नोकरी लागेलच. ते झाल्यानंतर नोकरी लागेलच. आता पूर्ण कुटुंबामधला पहिला इंजिनियर होणार होतो, पहिला ग्रॅज्युएट. पहिला ग्रॅज्युएट होतो. ग्रॅज्युएटमध्ये पण टेक्निकल एज्युकेशन घेणारा पहिला होतो. ते सगळं पहिलं असताना ती जी एक व्याप्ती होती किंवा एका पद्धतीचं चित्र स्वतःच्या मनामध्ये उभं राहिलं होतं की मी इंजिनियर होणार, एवढंच पुष्कळ होतं. म्हणजे पुढे काय होईल नाही होईल तो प्रश्नच वेगळा. मग त्याचा विचारही केला नव्हता इंजिनिअरिंगला असताना किंवा व्यवसाय करणारे, नोकरी करणारे हे काहीच माहिती नव्हतं. म्हणजे जशा फ्लोने आयुष्य घेऊन जाईल आपल्याला, तशा फ्लोने जाण्याची तयारी लहान वयात सुद्धा होती, त्याच्यानंतर किशोर वयात सुद्धा होती आणि ज्यावेळी वय कळतं झालं आणि एखादी बॅचलर डिग्री आपण घेणार आहे, त्यावेळी पण तीच मानसिकता होती की अशा पद्धतीने हे होणार आहे, कुणी ना कोणीतरी कशी ना कशी कुठल्या ना पद्धतीची आपल्याला नोकरी देईलच. मग आता नंतर जो व्यवसाय चालू केला की आज आपण बघतोय हे एवढं मोठं तुमचं सगळं तुम्ही जे विश्व उभा केलेलं आहे, जवळपास तुमच्याकडे 7 ते 70 लोकांना तुम्ही रोजगार देताय. सो मग हा बिझनेस सुरू करायचा, आधी तुम्ही नोकरी करत होता, मग नंतर ती नोकरी सोडून तुम्ही बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. हा कसं, म्हणजे हा प्रवास कसा झाला? कसं वाटलं तुम्हाला की मी बिझनेस केला पाहिजे? याची प्रेरणा कुठून मिळाली? मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने स्वप्न, ध्यास, ध्येय, धोरण असं काहीही नव्हतं. नोकरी करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव, त्या अनुभवातून सुरुवातीला काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला नोकरी करत असताना. पण नोकरी करत असताना म्हणजे तसं सांगायचं झालं तर एका वेळी तुम्ही 2च पाय असतील तर ते 2 पाय तुम्ही एकाच दगडावर ठेवू शकता, 2 दगडावर ठेवू शकत नाही. बरोबर. मग त्याची मोर्चे बांधणी अशी नाही म्हणता येणार, पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी पहिला जॉब होता, तर पहिला जॉब पूर्ण नाईट शिफ्ट करून नंतर MA कंप्लीट केली होती. मग तिथे होणारा त्रास हा असह्यच होता. MA झाल्यानंतर डोक्यामध्ये विचार आला की आपण लेक्चररशिप करू. ती लेक्चररशिप करण्यासाठी मनामध्ये धास्ती होती, कारण त्याच्यानंतरचं पुढचं आयुष्य, कारण इंजिनिअरिंग कॉलेजेस बरेच झाले होते. बरोबर. त्याच्यामध्ये मिळणार नंतर डॉक्टरेट मिळवावीच लागणार. म्हणजे शिक्षण तर चालू ठेवायचंच होतं किंवा किंबहुना चालू ठेवावं लागलं असतं जर तुम्हाला त्याच्यात पदोन्नती हवी असती तर. एक क्लिअरिटी होती की एक्सपिरियन्स घेतला गेला पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातला, वेगवेगळ्या फील्डमधला, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधला एक्सपिरियन्स जर आपण घेऊ तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल. बरोबर. संघटन शक्ती आधीपासून म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये संघटन शक्ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली, म्हणजे मॅनेजरियल स्किल्स त्यावेळी डेव्हलप झाले होते. त्यावेळी म्हणजे त्याच पिरियड ऑफ टाईममध्ये वाचन चांगल्या पद्धतीने प्रगल्भ झालं होतं आणि त्या प्रगल्भ वाचनामुळे भिनणारे म्हणजे जे काही घडणारा एक विचार होते मनामध्ये रुजवणारे, तर ते रुजलेले विचार कृतीतून कुठेतरी बाहेर येत होते. बरोबर. वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये, वेगवेगळ्या गेम्समध्ये
चांगल्या चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये. तर ते अशा पद्धतीने कुठेतरी त्या गोष्टी मनामध्ये बिंबलेल्या होत्या की आपण काहीतरी करू. एक टॅगलाईन आयुष्यामध्ये होती की आपण काहीतरी करू. काय करू त्याची व्याख्या नव्हती, कसं करू ते माहिती नव्हतं, कशा पद्धतीने करायचं तेही माहिती नव्हतं, पण काहीतरी करू हे ठरलेलं होतं. मग ते एक्सपिरियन्स घेऊन एवढ्या वर्षानंतर करू, एवढ्या एवढ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर करू असं काही ठरलेलं नव्हतं. म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपल्यामध्ये काही गुण असतात की जे नकळत आपल्याला लक्षात येत नाहीत. जसं तुम्ही म्हणाल की लीडरशिप, तुम्ही म्हटले मी कॉलेजमध्ये असतानाही लीडरशिप, कॉलेजचा GS असणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो हे जे गुण असतात ना, नकळत आपल्याला स्वतःला लक्षात येत नाहीत, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते कळत असतात की बाबा याच्यामध्ये हे गुण चांगले आहेत. सो असा कोणी मित्र होता की जो वेळोवेळी मार्गदर्शन करत होता की विशाल तू हे केलं पाहिजेस, तुझ्यामध्ये हे कौशल्य आहेत, ते कौशल्य आहेत, असं काही होतं त्यावेळी? नाही, असं काहीच नाही. म्हणजे कुठल्या मित्राने असं कुठल्या वेळी असं स्पेसिफिक सांगितलं असेल की तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. गुण म्हणजे जे काही तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुण असतात, ह्याचं ॲसेसमेंट तुमचं तुम्हाला करावं लागतं. कारण समोरचा माणूस ऑब्झर्वेटरी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगू शकतो की तुमच्यामध्ये हे हे आहे, अगदी. पण त्या गुणांचा विकास करणं, त्याची वृद्धी करून त्याला योग्य ठिकाणी अप्लाय करणं हे तुम्हाला त्याच वेळी कळतं ज्यावेळी त्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ते गुणधर्म तुम्हाला कळलेले असतात. अगदी. कुणाला समोरच्याला कळतात याचा अर्थ नाही आहे की ते तुमच्यामध्ये असलेच पाहिजे किंवा कदाचित तेवढ्या पिरियड ऑफ टाईमसाठी, तेवढ्या वेळेसाठी ते तुमच्यातून बाहेर येत असतील, पण तुम्हाला जे करायचं आहे त्यावेळी ते करताना ते हायलाईट होतीलच की नाही, ते सगळे अप्लाय होतीलच की नाही, त्याची शहानिशा व्यक्तिशा स्वतःला करणं गरजेची आहे. अगदी बरोबर. आता आपण पाहिलं असेल की हा प्रवास जो आहे उद्योजकता, तर तुम्ही हा बिझनेस चालू कधी केला? म्हणजे हा पहिला विचार कधी आला लक्षात की मी स्वतःची फॅक्टरी टाकली पाहिजे, स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे, आणि त्याची सुरुवात कशी झाली मग? आणि सुरुवातीला काय 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 अडचणींचा सामना करावा लागला? चालू कसा करायचा हे काही माहिती नव्हतं, पण हा मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या आधी माझं एज्युकेशनकडे जास्त भर होता. तर सगळ्यात सुरुवातीला 2017मध्ये मी एमर्जंट टेक्नॉलॉजीज नावाचं CAD/CAM आणि CAEचे इन्स्टिट्यूट चालू केले. ओके. सो ते चालू करत असताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर त्या अडचणी ज्या आहेत, म्हणजे जिथे त्या पहिल्या उद्योगाला अनुभवलेल्या होत्या, त्या दुसऱ्या उद्योगाला थोड्याशा कमी अनुभवायला मिळाल्या, कारण पहिल्या उद्योगातला अनुभव आपल्याकडे होता. बरोबर. मॅन्युफॅक्चरर किंवा ऑटोमेशन लाईनमध्ये येणं हे माझ्यासाठी, मी ॲक्सिडेन्शियल एंटरप्रेन्योर आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी. म्हणजे मी ऑटोमेशन, रोबोटिक्समध्ये काहीतरी करेल किंवा मी मटेरियल हँडलिंगमध्ये काहीतरी करेल किंवा मी कन्व्हेअर बनवेल असं मी कधीही विचार केलेला नव्हता. किंवा हां, एक होतं की मला काही लोकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ज्या लोकांना रोजगारांच्या संधी मी उपलब्ध करून देईल त्या लोकांना एक कुटुंब म्हणून ते सगळं चालवलं पाहिजे, एक कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्यासाठी उभा राहिलो पाहिजे. तर हे कुठेतरी माझ्या मनामध्ये होतं. तर ॲक्सिडेन्शियली वियाक इंडिया ह्या नावाने माझा एक 11वी-12वी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगळ्या वर्गातले वेगळ्या परिस्थितीमधून आलेली मुलं, तर माझंच बेंच पार्टनर अभिजित कदम ह्याने हा व्यवसाय चालू करण्यासाठी सुरुवातीला पाऊल उचललं. ते पाऊल उचलताना त्याने मला प्रस्ताव टाकला की विशाल असं असं करूयात. मग ते तसं करताना मी पण म्हटलं ठीक आहे, तुला करायचं आहे तू कर, मी नोकरी करेल आणि पॅरलली तू हे सगळं सांभाळ. आणि त्यानंतर एकदा स्थिरता आली की मग मी येईल तिथे. सो ते अशा पद्धतीने कुठेतरी ॲक्सिडेन्शियली चालू झालेलं हे पाऊल होतं. ते ॲक्सिडेन्शियल अपघाताने इथपर्यंत येणं आणि त्याला यश मिळणं हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी. म्हणजे आता आपण बघितलं की तुम्ही बिझनेस चालू केला, सुरुवातीला तुम्ही दोघांनी मिळून हा बिझनेस उभा केला. आज आपण जुनी माणसं सांगतात किंवा बरेच जण म्हणतात, काही इव्हन दो बिझनेस करणारी जी लोक आहेत, बिझनेस काउन्सिलर आहेत, हे पण सांगतात की बिझनेस हा पार्टनरशिपमध्ये नाही केला पाहिजे. बरं, योग्य. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिझनेस कोणाबरोबर करावा, कशा पद्धतीने करावा, ह्याच्यामध्ये काही व्याख्या अशा स्पेसिफिक नाही आहेत. तुमच्या गरजा सारख्या असल्या पाहिजेत आणि तुमच्यामध्ये नाही, अंडरस्टँडिंग तर तो पार्ट आहे, त्याशिवाय दोन माणसं एकत्र येऊ शकत नाही. अगदी. दोघांचा पण दृष्टिकोन एका कागदावर येऊन जर सारखा लागत असेल
तर त्या माणसाने दुसऱ्या माणसांसोबत पार्टनरशिप करणं गरजेची आहे. आणि काही गोष्टींनी गरजा बदलतात, मेहनत करण्याची जी मनीषा असते ती बदलते. तर ते सगळं बदलल्यानंतर हे कुठेतरी समोरासमोर बसून बोलून त्या गोष्टीचा एक प्रस्ताव समोरासमोर मांडून निकालावरती येणं गरजेचं आहे. व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते कॅपिटल. हम्म. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा हवा. हम्म. सो अनेक युवकांचं आत्ता म्हणणं असतं की अरे मला व्यवसाय चालू करायचा आहे, पण माझ्याकडे लागणारे इनिशियल कॅपिटल जे आहे गुंतवणुकीसाठी तेच माझ्याकडे नाहीये, तर मी कसा व्यवसाय उभा करायचा. आणि आता तुमच्या बाबतीत बघितलं तर असं काय होतं की तुम्हाला बॅकबोन होता का, किंवा तुमच्याकडे ते कॅपिटल होतं का, आणि नव्हतं तर मग तुम्ही उभा कसं केलं? सगळ्यात महत्त्वाचं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मी येत होतो. त्यावेळी जरी नोकरी होती तरीसुद्धा त्याच्यातून असणारे माझे खर्च किंवा माझ्या जबाबदाऱ्या ह्या वेगळ्या होत्या. किंबहुना ज्यावेळी अभिजित बघत होता त्यावेळीसुद्धा तिथून येणाऱ्या तुटपुंज्या पगारातून मी घर भागवून इकडेही लोकांचे पगार करण्यासाठी पैसे दिले. तर सरकारी खूप साऱ्या योजना आहेत, ज्याच्याकडे जर तुमच्याकडे कौशल्य असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल, तुमच्याकडे अनुभव असेल, तर त्या अनुभवासाठी सरकार तुम्हाला पैसे देतं. बँक तुम्हाला त्या योजनांच्या खाली पैसे देतं. तर ते पैसे देत असताना, ते घेत असताना तुमच्याकडे 5 वर्षाचं फोरकास्टिंग असणं गरजेचं आहे, पुढच्या प्रोजेक्ट रिपोर्ट असणं गरजेचं आहे, तुमचा एक्सपिरियन्स त्या फील्डमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते बँकेला तुम्ही खात्री देणं गरजेचं असतं की ह्या 5 वर्षामध्ये येत्या हे लोन फेडण्याची धमक माझ्यामध्ये आहे आणि ते अशा पद्धतीने मी करू शकतो. हे प्रोजेक्शन जर तुम्ही द्यायला यशस्वी ठरलात तर बँक तुम्हाला फंडिंग करते. अगदी बरोबर. पण असं कधी वाटलं की आधी तुम्ही नोकरी करायची, चांगली नोकरी होती, चांगला पगारही होता, पण त्याच्यानंतर तुम्ही अचानक निर्णय घेतला की मला व्यवसाय करायचा आहे. असं कधी वाटलं की व्यवसायात, साहजिक आहे व्यवसाय शून्यातून चालू केला म्हटलं बऱ्याचशा अडचणी आल्या असतील, बऱ्याचशा अडथळ्यांचा सामना करावा लागला असेल? नक्कीच. सो असं कुठे वाटलं की जॉबच बरा होता, उगाच जॉब सोडला आणि आता व्यवसायात आले? आता माणसाच्या मानसिकतेचे खूप विशिष्ट आणि वेगवेगळे पैलू असतात. त्याला नोकरीमध्ये असताना असं वाटतं की स्वतंत्रपणे व्यवसाय करणं गरजेचं आहे. स्वतंत्रपणे व्यवसाय केला तर मला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही आहे. आणि व्यवसायामध्ये असताना खूप साऱ्या लोकांना उत्तर द्यावी लागतात म्हणून मला नोकरीत जायचं आहे. तर असे वेगवेगळे पैलू ज्यावेळी सुरुवातीचा पिरियड असतो, म्हणजे कुठलाही व्यवसाय जो असतो तो 3 वर्षाशिवाय तग धरत नाही. ते 3 वर्ष तुम्हाला तग धरणं गरजेचं असतं. बरोबर. ते जर तुम्ही तग धरायला यशस्वी ठरलात तर तो व्यवसाय तुमचा यशस्वी होतो. बरोबर आहे. आता तुम्ही व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतर मला वाटतं काही काळानंतरच कोरोना चालू झाला. बरोबर. जवळपास 2 ते 3 वर्ष सगळं काही बंद होतं. सो त्या काळात काय गोष्टींचा सामना करावा लागला? त्या फेजमध्ये कोरोनामध्ये सगळंच बंद पडलं होतं आणि नेमकंच 2018मध्ये मी फुल टाईम विॲक इंडिया या व्यवसायामध्ये येऊन सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते बघायला सुरुवात केली होती. कुठेतरी एका पॉईंट ऑफ इन्स्टन्सला ऑर्डरही चांगल्या आल्या होत्या, कस्टमरही OEM मिळत होते. बरोबर. त्यानंतर अचानक सगळे प्रोजेक्ट होल्ड झाले. कोरोना आला. कोरोना आल्यानंतर लिक्विडिटी स्टॉप झाली. ती लिक्विडिटी स्टॉप झाल्यानंतर मी माझ्या आयुष्याचं सर्व काही लेणं असेल, देणं असेल, अस्तित्व असेल, त्या कोरोनाच्या काळामध्ये मी गमावून बसलो. म्हणजे माझे बाबा त्या काळात राहिले नाही. कोविडने गिळून टाकलं माझ्या बाबांना. बरं. आर्थिक दुर्बलता तर पूर्ण आली होती, कारण 3 महिने सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद होत्या. त्यानंतर त्या फेजमध्ये माझंही जाणं होतं, कारण मी पण व्हेंटिलेटरवर होतो. बरोबर. मग त्या सगळ्या फेजनंतर मी अक्षरशः व्यवसाय चालू करण्याच्या किंवा परत आता ह्याला आपण श्वास देऊयात आणि उभं करूयात, ही भावना माझ्या मनातून मेली होती. ही भावना माझ्या मनातून गेली होती आणि मला वाटत होतं, तर मी तसं केलं. मी वेगवेगळ्या OEMमध्ये, परदेशामध्ये इंटरव्ह्यूज दिलेत आणि त्याचे ऑफर लेटर त्यावेळीचे माझ्याकडे पडलेले आहेत आजसुद्धा, की इच्छा नव्हती मला, पण पर्यायी नव्हता मला. कारण आता मग हा बाबा जाण्याच्या आधीच्या फेजमध्ये मी सगळे इंटरव्ह्यूज दिले, सगळे ऑफर लेटर गोळा केले. 3 कंपन्यांचे चांगल्या पॅकेजेसचे ऑफर लेटर माझ्याकडे होते आणि व्यवसाय गुंडाळून सरळ युरोपमध्ये जाऊन छान सुंदर देखणी नोकरी करणे आणि ती नोकरी करून आपला उदरनिर्वाह करणं आणि आपली स्वप्न तिकडेच त्याची बांधणी करणं असं ठरलं होतं. मग त्याच वेळेत बाबा गेले. बाबा गेल्यामुळे मग कुटुंबाला पाठीमागे आधार कोण? त्यांना माझ्या कुटुंबाला बघणार कोण? मुलगा झाला होता 2017मध्ये.
2020 पर्यंत तो 2-2.5 वर्षाचा झाला होता. मग त्याच्यानंतर मी जर इथून गेलो, कुटुंबाला तर लगेच हलवता येणार नव्हतं इथून. साहजिक. मग अशा तो पेच प्रसंग माझ्या आयुष्यातला खूपच म्हणजे भयानक होता, की त्यावेळी काय निर्णय घ्यावा. कारण व्यवसाय तर नको, म्हणजे अंगावर काटा आला होता, की परत जर हे लॉकडाऊन आलं, परत जर हा कोरोना आला, तर परत बरोबर. हे सगळं प्रस्थापित झालेलो आपण ह्याला विस्थापित व्हायला कितीसा वेळ लागणार होता. बरोबर. आणि आपल्याला कोणाचंही पाठबळ नाहीये, ना पैशांचं आहे, ना कोणीतरी आपल्याला रेफरल कामं आणून दिली आहे. पैशाची उभारणी पण आपणच केली आहे, कामांची उभारणी पण आपणच केली आहे, कस्टमर रिलेशनशिप पण आपणच मेंटेन केले. बरोबर. पण जर पूर्ण चक्रच तुमचं थांबलंय, देश काय पूर्ण अख्खं जगच थांबलंय, तर जे जग थांबल्यानंतर तुम्ही तरी एकटे कसे चालणार आहात. पण त्या काळामध्ये जर बघितलं तुम्ही, की ज्यांच्याकडे नोकऱ्या होत्या त्यांना अर्धी तरी सॅलरी होती. व्यावसायिकाला कोण देणार होतं, की जे तुमचे प्रोजेक्ट होल्ड झालेत म्हणून त्याच्यावर इंटरेस्ट देणारे, बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त पैसे देणारे, असं काहीच नाही झालं. मग हो नाही करत, कोणी घरी नाही थांबायला, माझ्या कुटुंबाकडे कोणी बघायला नाही, म्हणून ते ऑफर लेटर इग्नोर केले, ते मेल डिलीट केले आणि परत खुर्चीवरती येऊन बसलो. आणि परत एका नव्या दमानं, नव्या ऊर्जेनं आता हा व्यवसाय आपल्याला करायचा आहे आणि ह्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवायचं आहे, हे खुणगाड बांधली आणि चालायला लागलो. तर आपण अनेक वेळा बघतो की यशाचं खूप भरभरून कौतुक केलं जातं, परंतु त्या यशाच्या मागे जे अपयश दडलेलं असतं ना, ते त्या यशासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. सो बऱ्याच वेळा काय होतं, यशाचं कौतुक केलं जातं, पण ते जे अपयश आहे, ते अपयशाशिवाय त्या यशाचं महत्त्व नाही आहे. सो आयुष्यात अशा कुठल्या प्रसंग आहेत का, की ज्यात तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागला आणि त्याच्यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या? अपयशाच्या व्याख्या सर्व स्तरांमध्ये वेगवेगळ्या आहेत. ज्याला सगळं मिळत असतं, ते नाही मिळालं तर त्याला अपयश म्हणतात. प्रत्येकाला मिळालेले अपयश हे वेगवेगळे आहेत. व्यवसायाशी निगडीत म्हणाल तर मला एज्युकेशन फील्डमध्ये, शिक्षणाच्या फील्डमध्ये CAD/CAM CA अपयश मिळालं, टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये अपयश मिळालं आणि त्याचबरोबरीनं कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सुद्धा अपयश मिळालं. तर त्या क्षेत्रामध्ये मिळालेल्या अपयशाला जोडीला घेऊन, ते हायलाईट करून, ते रिमार्क करून, ते लिहून, ते अपयश किंवा त्या चुका झालेल्या परत पुढच्या व्यवसायामध्ये न होऊ देणं हे एका उद्योजकाचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर. कारण एखादी गोष्ट त्या चुका केल्यामुळे जर बंद पडत असेल, तर ती चूक परत परत करणं, परतही मग तो जे काही पुढचा व्यवसाय उभारणी करणार आहे, तर तो व्यवसाय तेवढा चिरंतन काळ टिकणार नाही. अगदी बरोबर. आता आपण व्यवसाय कसा उभा करायचा, त्याच्यासाठी लागणारं प्लॅनिंग, त्याच्यासाठी लागणारी आखणी, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जाणारच आहोत. पण भरपूर इंटरव्ह्यूजमध्ये पण व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं जातं, परंतु व्यवसायात माणूस अपयशी का होतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. की आपण अपयशी होऊ नये, ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच्यासाठी अपयशी का होतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला पण 2-3 व्यवसायामध्ये अपयश आलं, तर ते अपयश येण्याची प्रमुख कारणं काय होती? अपयश येण्याची प्रमुख कारणं आणि यश मिळवण्याची प्रमुख कारणं, ह्या दोघांचा समन्वय साधून येणारी जी काही यादी असणारी, जी काही कारणं असणार आहे, ती सारखीच असणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला जर एखाद्या व्यवसायात जायचं, तर त्या व्यवसायाशी निगडीत असणारं ज्ञान आपल्याकडे असणं, आपण गुणसंपन्न आणि ज्ञानसंपन्न असणं खूप गरजेचं आहे. कारण बिईंग अ एंटरप्रेन्योर, बिझनेसमॅन त्याला म्हणतात जो पूर्ण सेट झालेला असतो, आणि एंटरप्रेन्योर त्याला म्हणतात, उद्योजक त्याला म्हणतात, जो नव्याने सुरुवात करतो. बरोबर. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण सेकंड जनरेशन म्हणजे दुसरी पिढी उद्योजक असणारी, दुसरी पिढी एंटरप्रेन्योर असणाऱ्यांसाठी सगळं सोयीस्कर असतं. पण जी पहिली पिढी असते उद्योजक होण्याची, किंवा जो पहिला प्रवास असतो उद्योजक होण्याचा, हा कठीण असतो. तर त्या प्रवासामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, पूरक अनुभव असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे कुशल संघटन शक्ती, कुशल नेतृत्व असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही सुरुवात करू शकता. ह्याने सुरुवात होते. त्याचबरोबरीनं जर महत्त्वाचे फॅक्टर जर पकडले आपण ह्याच्यामध्ये, की कुशल संघटक असणं गरजेचं आहे, कुशल नेतृत्व करणं गरजेचं आहे, त्याचं कौशल्य असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, आणि पूरक अनुभव असणं गरजेचं आहे. बरं, आता एवढ्याने काम होतं का?
नाही. ह्या व्यवसायासाठी लागणाऱ्या फक्त पूरक गोष्टी नाही, ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्यात असणं गरजेचं आहे. याच बरोबरीनं तुम्हाला संवाद साधण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये पाहिजे, जेणेकरून तुम्ही सेल्स करू शकाल, मार्केटिंग करू शकाल, सर्व्हिस देऊ शकाल. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचणारच नाही, तुमचं प्रोडक्टच तुम्हाला दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येणार नाही आहे, तर तुमच्या संघटन शक्तीचा, तुमच्या कौशल्याचा, तुमच्या नेतृत्वाचा काही एक फायदा होणार नाही. अगदी बरोबर. ठीक आहे. तर संवाद कौशल्यही तितकंच महत्त्वाचं आहे, नेतृत्वही तितकंच महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही जी काही तुमची नीतिमत्ता असते, आता नीतिमत्ता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर मी सांगायची झाली, तर जे तुम्ही कमिटमेंट करताय, जे तुम्ही शब्द देताय, तर ते तुम्ही फॉलो केले गेले पाहिजे. बरोबर. कमिटमेंट. त्या कमिटमेंट आणि ती कमिटमेंट फक्त ऑर्डर घेण्यापुरती नसून ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा ती कमिटमेंट तुम्हाला फॉलो करता आली पाहिजे. हे तुमच्या यशाचं गमक असतं आणि हेच तुमच्या अपयशाचं गमक असतं. अगदी बरोबर. म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला त्या व्यवसायाचं असणारं प्राथमिक ज्ञान, त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक, ह्या सगळ्या गोष्टींची सांगड जर व्यवस्थित घालता आली तर आपण तो व्यवसाय सुरू करू. अगदी बरोबर. आता आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागात आहेत किंवा आत्ताचं जे वातावरण जे बघतो की ह्यात बऱ्याचशा मुलांना व्यवसाय सुरू करायचा, बऱ्याचशा युवकांना त्याच्यामध्ये आवड आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण त्यांना प्रॉपर मार्ग मिळत नाही. म्हणजे जसं की त्याची सुरुवात कुठून करायची, त्याच्यासाठी काय प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्यासाठी ते जे काही व्यावसायिक भाषेतले जे मिड टर्म गोल असेल, शॉर्ट टर्म गोल असेल, लॉंग टर्म गोल असेल, हे सगळं डिझायनिंग प्लॅनिंग कसं करायचं? आता सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर ग्रामीण भागातलेच नाही तर नवीन म्हणजे शहरी भागातले सुद्धा तरुण व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि फॅशनेबल ट्रेंड चालू आहे सध्या, की मार्केटमध्ये जर तुम्ही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर बघितलं तर कुठलाही माणूस उठतोय आणि बिझनेस गुरु बनतोय आणि त्या बिझनेस गुरुची, बिझनेस कोचची 1-1, 2-2, 5-5 लाख रुपये फीज आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळी नवीन उद्योजक उभारणी घेणारे किंवा उभं राहणारे, तर त्या कंडिशनमध्ये त्याला 5 लाख रुपये देणं कुठून होणार आहे? साहजिक. बरोबर. त्यासाठी सर्वप्रथम त्याने त्याचं ॲनालिसिस करणं, स्वतःचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. प्रोडक्ट शोधणं सगळ्यात आधी, म्हणजे त्याला काय करायचं आहे, कुठल्या प्रोडक्टवरती त्याला सर्व्हिस द्यायची आहे किंवा कुठला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचा आहे, ह्याची सर्वतोपरी त्याने माहिती घेणं, ती माहिती त्याने नोट करणं, त्यासाठी लागणारं भांडवल, त्यासाठी पुढच्या 6 महिन्यात लागणारी त्याची पूर्वतयारी, त्यासाठी लागणारी जागा, त्याचं वीज, त्याचं पाणी, त्याचं तेवढंच तत्परतेनं नियोजन केलेलं, म्हणजे स्किल असणारी तुमची कामगार, अनस्किल कामगार, ह्या सगळ्यांची आखणी केल्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टीकडे वळता येतं. बरोबर. सो नवीन उद्योजकांसाठी आणि नवीन व्यवसाय उभारू पाहणाऱ्या तरुणांसाठी माझं एकच आव्हान असेल की जे काही करताय ती आपली सध्याची आर्थिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, जो काही प्रोडक्ट तुम्ही निवडताय त्या प्रोडक्टसाठी लागणारं भांडवल आणि त्याचबरोबरीनं त्यासाठी लागणारं जागा, वीज, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तो विचार केल्यानंतर हा झाला बेसिक प्रायोरिटी ऑफ द बिझनेस. ज्यावेळी तुम्हाला या व्यवसायातून तुम्हाला हे जे प्रोडक्ट्स असणार आहे किंवा हे सर्व्हिस असणार हे तुम्ही देणार कुठे आहेत, आधी पहिले कुठं विकणार आहे त्याचं मार्केट ॲनालिसिस करा. त्यातून निघणारा प्रॉफिट रेशो काय असणार आहे त्याचं ॲनालिसिस करा. हे सगळं ॲनालिसिस झाल्यानंतर, हे पेपरवर आल्यानंतर जी लोक एक्झिस्टिंग ते बिझनेस करतायत त्या लोकांना जाऊन भेटा, अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या आणि ते मार्गदर्शन घेतल्यानंतरच व्यवसायात या, जेणेकरून येणारे फेल्युअरचे चान्सेस, जे फेल होण्याचे चान्सेस आहेत ते इथे इलिमिनेट होतात. बरोबर. महत्वाचं म्हणजे काय की ज्या काही प्लॅनिंग करतायत, ज्या काही गोष्टी करतायत त्या मुळात कागदावर येणं जास्त महत्त्वाचं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अनेक वेळा काय होतं की आपण प्लॅनिंग करतोय सगळ्या गोष्टी, पण हे बॅक ऑफ द माइंड चालू असतं की आपले हे प्लॅन आहेत, ते प्लॅन आहेत, पण मूळतः जेव्हा ते कागदावर येतात त्यानंतर कुठेतरी त्याची सुरुवात होती. बरोबर. आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, समजा प्लॅनिंग झालं, सगळं झालं, पण आता ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती इन्व्हेस्टमेंट, त्याच्यासाठी लागणारं कॅपिटल. सो अनेक वेळा तुम्ही सांगितलं की भरपूर सरकारी स्कीम आहेत किंवा भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीत, युवकांपर्यंत पोहोचत नाहीत. तर असे कुठले कुठले रिसोर्सेस आहेत किंवा आणखी काय गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्ही कॅपिटल उभा करू शकता, किंवा कुठलाही बिझनेस करताना डायरेक्ट मोठा घास खाण्यापेक्षा तुम्ही छोटी छोटी सुरुवात कशी करू शकता, याबद्दल काय सांगाल? गोष्टी नवीन उद्योजकांसाठी ह्या त्यांनी छोट्यातूनच सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला
म्हणजे ऑल ऑफ सडन त्यांनी फंडची विचारणा बँकेकडे जाऊन करण्यापेक्षा भांडवल हे स्वतःचंही असलं पाहिजे. बिना भांडवलीचा कुठलाही धंदा, कुठलाही बिझनेस उभा केला जाऊ शकत नाही. भांडवल नसेल तर तुम्ही लुब्रिकेशन तुमचं स्टक होतं बिझनेसमधलं आणि जे तुमचं चालू असतं ते सगळं ठप्प होतं. तर ते ठप्प पडू नये ह्याच्यासाठी जे काही घास घ्यावेत, ज्या काही ऑर्डर्स घ्याव्यात, ह्या सुरुवातीला टेक्निकली आपल्याला झेपल्या पाहिजेत आणि कमर्शियली आपल्याला पेलवल्या पाहिजेत. तर हे झेपण आणि पेलवण्याचे संमिश्र मिश्रण करून सुरुवातीला छोट्या छोट्या ऑर्डर्स घेऊन त्यातून प्रॉफिट कमवून बँक तुम्हाला 100 रुपये मागायला गेल्यानंतर 100 रुपये देत नाही. त्याच्यातले 25 रुपये तुम्ही टाका, 75 रुपये आम्ही देतो. बरोबर. 75 रुपये ते देतात. 25 रुपयाची उभारणी तुम्हाला काही विकून, काही टाकून किंवा काही गोष्टी व्याजाने आणून हे सुरुवातीला नक्कीच नाही केलं गेलं पाहिजे. तर तुम्ही सगळ्यात सुरुवातीला ते 25 रुपये कसे उभं राहतील ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि कालांतराने हळूहळू जर तुमची कन्सिस्टन्सी असेल, जर तुमचं डेडिकेशन असेल, तुम्ही करताय त्या गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे. ते जर सातत्याने, मेहनतीने, सचोटीने, जिद्दीने होत राहिलं तर त्या छोट्याचं रूपांतरण मोठ्यामध्ये व्हायला जास्त वेळ लागत नाही. एकंदरीत कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. अगदी बरोबर. की एका विशिष्ट जिथपर्यंत की साहजिक आहे, व्यवसाय म्हटलं किंवा कुठलंही क्षेत्र म्हटलं तर यश अपयश असणार आहे. अगदी परंतु बरोबर. ते आलेलं अपयशही पेलवता आलं पाहिजे. अगदी इतकं बरोबर. कॅल्क्युलेटेड रिस्क माणसाने अगदी घ्यायला बरोबर. हवी. तर पुढे येतो नंतर की बिझनेस उभा राहिला, कॅपिटल उभा केलं. पण अनेक वेळा काय होते की अनेक बिझनेस उभा राहतात, त्यांच्याकडे कॅपिटल असतो, फंड असतो, प्लॅनिंग असतं, परंतु ते पुढे जाऊन पाहिजे तसे रन होत नाहीत. काय ते फेल्युअरची काय कारणं असू शकतात? त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या दोन म्हणजे प्रामुख्याने बोलायचं झालं तर कंटिन्युअस डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबिलिटी हे दोन टॉपिक सध्या ऑल ओव्हर द ग्लोब इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आणि इन केस ऑफ सर्व्हिस हे फार जातीनं पडताळले जातात की कंटिन्युअस डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही जे काय करता त्या प्रोडक्टमध्ये जर दिवसेंदिवस काहीतरी नवीन येत नाही राहिलं तर त्या प्रोडक्टची तेवढी मार्केट व्हॅल्यू राहणार नाही आणि तुमचा बिझनेस एका स्पेसिफिक लेवलला, सर्टिफाईड लेवलला स्टॉप होणार. आता हे सगळं करत असताना काय होतं की वेळेचं आणि तणावाचं प्लॅनिंग करताना व्यवस्थापन तुम्ही कसं करता? म्हणजे अनेक वेळा काय होतं की व्यवसायामुळे फॅमिलीला वेळ देता येत नसेल. साहजिक आहे, हा एवढा सगळं विश्व उभा करण्यात फॅमिलीचाही खूप मोठा वाटा असणार आहे. बरोबर. परंतु त्यांना वेळ देता येणं किंवा तुमचं तणावाचं व्यवस्थापन ह्या गोष्टींसाठी काय करता मग? तणावाच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्त्वाचं तो तणाव येऊ न देणं याच्यावरती माझा फोकस असतो. पण कितीही केलं आपण ज्या इंडस्ट्री सेगमेंटमध्ये काम करतो त्या इंडस्ट्री सेगमेंटमध्ये डिलिव्हरी ओव्हरलॅप होणं, कस्टमरची अर्जन्सी येणं, काही त्रुटी, काही अडचणी त्या मशीन बनवण्यामध्ये, डेव्हलप करण्यामध्ये येणं, त्यामुळे बट ऑब्वियस स्ट्रेस ही गोष्ट असतेच. तर या स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी एक तर ती कामं व्यवस्थित करून घेणं आणि पॅनिक न होता शांत राहून आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेणं. बरोबर. ते प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेतल्यानंतर तुम्हाला उत्तरं मिळतात. म्हणजे व्यवसायाचंच नाही तर आयुष्यामध्ये पण असे पेचप्रसंग आपल्या उभं राहतात की जिथे आपण तणावामध्ये असतो. त्या तणावामध्ये आपण जास्त गोंधळून जातो किंवा पटकन काहीतरी निर्णय घेतो. तो निर्णय न घेता आपण आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाचं जर तुम्हाला अचूक उत्तर पाहिजे तर प्रश्न अचूक असला पाहिजे. बरोबर. तसंच इथेही आहे की प्रश्न अचूक मिळाला त्याचं उत्तरही अचूक मिळतं आणि ह्याच बरोबरीनं तुमच्या आयुष्याचा जोडीदार कशा पद्धतीचा आहे, किती शांत आहे आणि तुम्हाला काय पातळीवरती तो समजून घेतो हे अगदीच महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. कारण हे सगळं करत असताना तुमच्या पाठीमागे असणारा घर, संसार, मुलं ही तेवढ्या तत्परतेने त्यांचा सांभाळ करणं, त्यांना सगळ्या त्यांच्या गरजा भागवणं ह्या करण्यामध्ये तुमच्या घरी असलेली महिला ही तेवढी तत्पर असणं गरजेचं असतं आणि माझं भाग्य आहे की ती माझ्या आयुष्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. 100%. तर आपण बघतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक कोणीतरी रोल मॉडेल असायला हवा. तर व्यवसायाच्या क्षेत्रात तुमचं रोल मॉडेल कोण? 100% व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये रोल मॉडेल असलंच पाहिजे. पण ह्या सगळ्या व्यवसायामध्ये आज जर आपण बघायला गेलो, आजचे जे काही सर्कमस्टन्सेस आहेत त्या सर्कमस्टन्सेसमध्ये रोल मॉडेल कोण असतात आपल्या मुलांचे? अंबानी, अडानी, टाटा आणि बिर्ला. बरोबर. तर हे रोल मॉडेल आजच्या जगतातले जरी असतील आणि त्यांना ती लोक मानत असतील तर त्यांना लखलाभ. पण ह्या मातीमध्ये, ह्या आदर्शामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या ह्या राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व कौशल्य हे इतक्या लेवलला, इतक्या चांगल्या लेवलला होतं
की त्यांच्याकडून जर आपण मॅनेजमेंट घेतलं, म्हणजे जर व्यवसाय करण्याचं जर धाडस कोणामुळे आलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, जर तो नेतृत्व गुण कोणामुळे आला असेल तर शिवाजी महाराजांना वाचून आला. जर ते कौशल्य विकसित करून इतक्या सगळी संघटनात्मक शक्ती आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये लावायची आहे, सगळ्यांना समरस करून घेऊन. कारण त्यावेळी ती पण 18 पगड जाती सांभाळत होते आणि आजही या व्यवसायामध्ये आपल्याला 18 पगड जाती सांभाळाव्या लागतात. तर त्या सगळ्या लोकांना सामावून घेऊन ते नेतृत्व करण्याची ताकद जर कोणी दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि असंच एका मीटमध्ये आम्ही बसलो होतो. त्या मीटमध्ये बसलेला असताना एक चांगले सद्गृहस्थ होते, एक 80-82 वर्षाचे. तर त्यांनी सांगितलेलं एक वाक्य होतं, तू जो काही व्यवसाय करशील, ज्या पद्धतीचं काम करशील, ते छत्रपती शिवरायांसारखं कर. बरोबर. तुझ्या व्यवसायाला छत्रपती शिवरायांचे विचार हे उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतील. क्या बात आहे. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत इंटरव्ह्यूच्या. तर मला असं विचारायचं की आता सर्व्हिस इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर भविष्यातील व्यवसायातल्या संधी काय आहेत? म्हणजे जे काही नवतरुण आपली हा पॉडकास्ट ऐकतायत त्यांच्यासाठी भविष्यात काय संधी आहेत आणि त्यांनी कुठल्या क्षेत्रात उतरलं पाहिजे? भविष्य कसं असतं रे आता जेव्हा आपण ग्लोबचा विचार करतोय? भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही AI, ChatGPT अशा पद्धतीच्या सर्व्हिस सेक्टर खूप ओपन अप होणार आहेत. बरोबर. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही म्हणजे 90s नंतर पण जर बघितलं तर C++, जावा, .NET असं त्या क्षेत्रामध्ये त्या रिलेटेड आज AI हे सगळीकडे लागणारं तंत्र असणार आहे. बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा उद्याच्या भविष्याचा बहुअंगी आणि महत्त्वाचा पार्ट असणार आहे. सो त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संध्या या नवीन तरुणांना खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. अगदी बरोबर आहे. आपलं असंच मार्गदर्शन युवकांना लाभत राहो आणि आपल्या व्यवसायात आपण उत्तर प्रगती करू. यातून अनेक रोजगारांच्या संधी निर्माण हो, हीच निसर्गचरणी प्रार्थना. आणि तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी हितगुज केलं, युवकांना मार्गदर्शित केलं, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद शुभमजी. आपण इथे आलात, आपण ह्या समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम करतायत आणि नवीन तरुणींना आणि उद्या येणाऱ्या भारताच्या भविष्याला एक नवीन आशा देण्याचं काम करणार आहात. तर तुमच्या या कामाला आमच्या सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.